म्हणजे आपल्याला काय करायचंय, या म्हणजे डिबेटमध्ये पडायचंच नाही आपल्याला, कर्म चांगलं की कर्म वाईट. आपल्याला डायरेक्ट अकर्मामध्येच घुसायचंय. अकर्म म्हणजे काय? भक्तिमय सेवा. आपल्याला फक्त भक्तीमध्ये आपलं जीवन व्यापन करायचंय आणि ते करण्यासाठीच मग आपलं हे जे आहे संस्था आहे ती आपल्याला ती सहकार्य करते त्याच्यासाठी. तर मग भक्तिमय कर्म म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरिनाम करणं. हरिनाम. त्याच्यामुळं हरिनाम जेव्हा आपण करणार तेव्हा आपण भगवंताला प्रसन्न करणार आणि भगवंत काय होणार आपल्या हृदयामध्ये ते हे होणार. आता आपण हे ना अधिक मास, पुरुषोत्तम मास, तर त्याच्या निमित्त आपण चौराग्रगण्य अष्टकम म्हणतो. त्या चौराग्रगण्य अष्टकम मध्ये एक श्लोक असा येतो की यदीय नावापी हरित्य शेषम गिरी प्रसारणापी पापराशे. म्हणजे आपण जेव्हा नाव घेतो, भगवंताचं नाव घेतो, त्या नावामुळे डोंगरा एवढे जरी पाप असतील आपले, आणि आहेच, त्याच्यामुळेच आपण मनुष्य शरीर घेतलंय ना. मनुष्य देह आपण त्याच्यामुळेच घेतलाय. हे पापाचं फळ आहे. आपलं मनुष्य शरीर म्हणजे काय असं म्हणजे एन्जॉय करण्यासाठी वगैरे नाही. प्रिझनरचं शरीर आहे आपलं. आपण कैदी आहे आणि कैद्याला हे जे शरीर बहाल केलंय ते त्याच्यामुळे झाले. पापामुळे आपण जन्म घेतो. पण हे जे पाप आहे, यदीय नामापी हरत्य शेषम, हे नाम जेव्हा घेतो तेव्हा ते सगळे जे पाप आहे, डोंगरा एवढे जे पाप आहे, ते नाव ते हरण करून टाकतात. म्हणजे एवढं पॉवरफुल आहे. अशा प्रकारे मी काय सांगत होतो की आपल्याला याच्यामध्ये गुंतायचंच नाही. मला चांगलं कर्म करायचं, मला वाईट कर्मापासून वाचायचं, याचा विचारच करायची गरज नाही आपल्याला. आपल्याला फक्त भक्तिमय कर्म कसं करता येईल याच्याबद्दल फक्त आपण जागरूक राहायला पाहिजे. आणि भक्तिमय कर्म केलं म्हणजे आपण अकर्म करतोय, आणि जेव्हा आपण अकर्म करतोय तेव्हा आपण हे सगळं जे कर्म फळ, चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ, याचं जे रिॲक्शन आहे त्याच्यामधून आपण सुटतोय. त्याचा आपल्याला म्हणजे भोग भोगावे लागत नाही.